अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. लायन्स क्लब ऑफ कोपरगाव व समता चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या लायन्स समता ब्लड सेंटरचे उद्घाटन स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट रोजी करण्यात आले. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत या रक्तपेढीचे थाटामाटात उद्घाटन संपन्न झाले. या कार्यक्रमास नगराध्यक्ष पराग संदान, गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे, MJF लायन्स राज मुछाल, लायन्स इंटरनॅशनल डायरेक्ट MJF लायन्स श्रेयस दीक्षित, प्रसिद्ध उद्योजक सम्राट वर्मा, महानंदा दूध संघाचे माजी चेअरमन राजेंद्र बापू जाधव यांच्यासह विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटन सोहळ्यानिमित्त लायन्स समता ब्लड सेंटर ते कार्यक्रमस्थळापर्यंत भव्य पायी तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये मान्यवरांसह कोपरगाव शहरातील नागरिक, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच शाळकरी विद्यार्थी, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांचा आयोजकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. रक्तपेढीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना वेळेवर सुरक्षित रक्त उपलब्ध होण्यास मदत होणार असून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून सुरू करण्यात आलेले हे केंद्र कोपरगाव व परिसरासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमातून रक्तदान हे श्रेष्ठ दान हा सामाजिक संदेश देण्यात आला. यावेळी प्रास्ताविक करताना संदीप कोयटे म्हणाले, लायन्स समता ब्लड बँकेच्या माध्यमातून दर महिन्याला गरजू रुग्णांना 50 रक्त बॅग मोफत दिले जाणार आहे. घरपोच रक्त आणि रक्त घेण्यासाठी देखील घरपोच सेवा देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच या ब्लड बँकेच्या परवानगीसाठी असलेल्या अडचणी सांगत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मदत केल्याने हे शक्य झाल्याचे सांगितले. काका कोयटे यांनी या ब्लड सेंटरच्या बद्दलची सविस्तर माहिती दिली. तसेच आपल्या भाषणात सांगितले की कोपरगावची बाजारपेठ वाढवण्यासाठी राजकीय शीतयुद्ध तहकूब करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. आमदार विवेक कोल्हे म्हणाले, रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. लायन्स क्लब आणि समता चॅरिटेबल ट्रस्टने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्यामुळे कोपरगाव व परिसरातील गरजू रुग्णांना या ब्लड सेंटरचा फायदा होणार आहे. पालकमंत्री विखे पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करत म्हणाले, सध्या ब्लड बँकेची गरज वाढत चालली आहे. लायन्स क्लब आणि समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने गरजू रुग्णांची गरज ओळखून हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात आला. त्याचा गरजू रुग्णांना फायदा होणार असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेंद्र बनसोडे यांनी केले असून आभार प्रदर्शन लायन्स क्लबचे अध्यक्ष सचिन भडकवाडी यांनी केले. तर सदर कार्यक्रमासाठी लायन्स लिनेस आणि लिओ क्लब ऑफ कोपरगावचे सर्व पदाधिकारी सदस्य, समता चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य तसेच विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मी आपल्या सर्वांच्या वतीने लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी आणि समता ट्रस्टचे अध्यक्ष काका कोयटे यांचं मनापासून अभिनंदन करतो. एक अभिनव असा सामाजिक उपक्रम आज आपण सर्वांच्या सहकार्याने सुरू झालेला आहे. बाब जरी आपल्या सर्वांना छोटी वाटत असेल तरी आज ब्लड बँकेची गरज आता दिवसागणिक किती वाढत चाललेली आहे याचा खरं म्हणजे आपण जर आढावा घेतला तर या ब्लड बँकेच्या स्थापनेच्या पाठीमागची भूमिका आपल्या समोर. आज सकाळीच मी अहिल्यानगरमध्ये असताना इथे अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनच्या वतीने एक मेगा रक्तदान शिबिर आहे. मला वाटतं साधारण 5,000 लोक त्या ठिकाणी सहभागी होणार आहे. यातून मी असा विचार केला की त्याचा उल्लेख विवेक भाईंनी केला, सर्वश्रेष्ठ दान कोणतं असेल तर ते रक्तदान आहे. आणि ज्यावेळी त्याची गरज त्या परिस्थितीमध्ये आपल्याला लागते, अचानक घटना घडतात, अपघात होतात, जवळच्या लोकांना रक्त मिळत नाही आणि केवळ मग रक्तदाते आपल्याला शोधावं लागतात. पण ब्लड बँक जर असेल तर त्या ठिकाणी आपल्या ब्लड ग्रुपचं जे त्या ठिकाणी ब्लड आहे ते मिळतं. काही तर ब्लड ग्रुप दुर्मिळ आहे, फार ते मिळणं अवघड आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना ती धावपळ करावं लागते. दुर्दैवाने कधी कधी रक्त उपलब्ध नाही म्हणून आपल्या जवळचा नातेवाईक सुद्धा दगावतो.
आणि म्हणून रक्तदान करणं, पूर्वी लोक त्याला घाबरायचे की रक्तदान केल्यामुळे काही वेगळं काय घडतं का. आता मगाशी मी रक्तदानाच्या ब्लड बँकच्या उद्घाटनाच्या वेळी मला काही 3 रक्तदाते होते. आमच्या आढावानी तर जवळ 17-18 वेळा रक्तदान केलेलं आहे. मला वाटतं ते योगा शिक्षक आहे ना, उत्तम बाईशा, ते योगा शिक्षक आहे, ते रक्तदान करत आहे. हे खरं म्हणजे इन्स्पिरेशन आहे. जर योगा शिक्षक रक्तदान करू शकतो तर आपल्याला काय अडचण आहे. रक्त कोणाचंही चालत नाही, त्याला शेवटी त्याची तपासणी होते. शुद्ध रक्त पाहिजे. ज्यांना ढाब्यावर यायची सवय त्यांचा रक्ताचा काही संबंध राहत नाही. भेसळ रक्त चालत नाही. आपल्या रक्तदानामुळे दुसऱ्याचे आजार वाढू नये याची आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. तर आज आपल्या सगळ्यांच्या समोर सगळ्यात मोठं संकट म्हणजे थॅलेसिमिया मायनर आहे. थॅलेसिमिया मायनर आहे, मेजर आहे. मला भारत सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. आता तर सगळ्या रक्तपेढ्यांमध्ये थॅलेसेमियाच्या रुग्णांना अधिक प्राधान्य दिलं पाहिजे अशा सरकारच्या सूचना आहेत. आता ऑनलाईन तुम्ही थॅलेसेमियाच्या रुग्णांना रक्त दिलं पाहिजे अशा प्रकारचे आता भारत सरकारचे निर्देश आहेत. दिवसामध्ये आपल्या देशामध्ये थॅलेसेमियाचे रुग्ण वाढत चाललेली एक चिंतेची बाब आहे. बऱ्याच वेळा ते आपल्या लक्षात येत नाही. परंतु विशेष करून ग्रामीण भागामध्ये महिलांमध्ये हा थॅलेसेमियाचा आजार आता अधिक बळावत चाललेला आहे. एकतर या औषधाच्या कीटकनाशकाचा परिणाम ग्रामीण भागातील महिलांमध्ये कर्करोगाचं प्रमाण वाढत चाललं आहे. कारण सगळं आपण जे खातो ते औषध मारलेलंच खातो आपण. आता नैसर्गिक शेती कोणी करतच नाही. फक्त ऑर्गॅनिक फार्मिंग बद्दल सगळे बोलतात. प्रत्येकाने आपल्या पडसामध्ये जरी थोडं नैसर्गिक शेती करण्याचा प्रयत्न केला तरी मला वाटतं आपल्या घरची गरज भागून जाईल. आता पडसातल्या शेती राहिल्या पुढे. आता सगळ्या फ्लॅट सिस्टीम झाल्यात, बंगले झाले, सगळं आधुनिकीकरण झालेलं आहे. आपल्याला सध्या सगळं आधुनिकता आपल्याला उपलब्ध झालेली आहे. शिवाय खाण्याचे पदार्थ सोडलं तर सगळं उपलब्ध आहे. आणि त्याचं प्रमाण आपल्या शरीरावर किती होतो, आपल्यावर होतो आणि येणाऱ्या पिढीवर सुद्धा होत राहतो. आज दुधाची भेसळ बंद झाल्यामुळे त्याचा उल्लेख बहिणी केला की आज दुधाचे भाव टिकून राहिले. याचं मुख्य कारण म्हणजे दुधाची भेसळ थांबली. आता 2दा दूध घातलं पाहिजे. बहुतेक शेतकरी एकदा दूध घालायचे आणि दूध ते शिळवायचे. आता ताजं दूध यायला लागलं. भेसळ थांबली. भेसळीमुळे किती रोग वाढले. सगळ्यात जास्त भेसळ प्रमाण आपल्या जिल्ह्यामध्ये आणि बीड जिल्ह्यामध्ये होतं. ते आता कमी झालं. आता पनीर बहुतेक मिळायला लागलं. पनीर सुद्धा बंद झालं बऱ्याच ठिकाणी. आता हॉटेल सुद्धा बोर्ड लावतं इथं पनीर मिळत नाही म्हणून. आता पुढे पनीर सोडून भाजी नव्हती कोणत्या हॉटेलमध्ये. पनीर भुर्जी, काय दुसरं कोणतं पनीर, आमकं पनीर, तमकं पनीर. अनलॉग पद्धतीने निर्माण काय पनीरची निर्मिती आता बंद झाली. आणि त्यामुळे शेतकऱ्याला ते चांगले दिवस झालेले आहे. तर दुधाचा खप वाढला त्यामुळे शेतकऱ्याला चांगले भाव मिळतील. पण त्यापेक्षाही नागरिकांना अतिशय शुद्ध आणि निरोगी दूध मिळायला लागले. ही त्याची सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि म्हणून या सगळ्या कामामध्ये मला वाटतं आपल्या सगळ्यांचा सहभाग असला पाहिजे. नैसर्गिक शेती ही काळाची गरज आहे. आणि नैसर्गिक शेतीमध्ये आपण आता फार शेतकरी बांधव सुद्धा त्यांना आपण सांगायचा प्रयत्न करतोय की तुम्ही याला खतं कमी घाला, कीटकनाशक कमी वापरा, रासायनिक खताचा कमी वापर करा. आपल्याकडे असे शेतकरी आहेत की ज्यांनी रासायनिक खताच्या जोरावर उच्चांकी उत्पादन काढलेलं आहे. तर शेतकऱ्याचा फायदा होतोच आहे. पण त्यापेक्षाही निरोगी शरीर राहण्यासाठी एक मला वाटतं आपण ही मोहीम आपण सगळ्यांनी मिळून हातात घेतली पाहिजे की ज्यामुळे जसं आता दुधामध्ये भेसळ कमी होत चालली तसं दूधजन्य पदार्थामध्ये आता भेसळ कमी झाल्यामुळे आता लोकांना नागरिकांना त्यांच्या शारीरिकदृष्ट्या त्याचा फायदा होणार आहे. तसं आता नैसर्गिक शेतीकडे आपण गेलं पाहिजे. अशा प्रकारचा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे. मला काका कोयटे आणि त्यांचे श्रीयुत सचिन भडपाडे
यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. तर आज लायन्स क्लबच्या या पुढाकारानं ही लायन्स समता ब्लड सेंटर सुरू केलेलं आहे. याचा निश्चितपणे फायदा फक्त कोपरगावला नाही तर जिल्ह्यातल्या गरजू रुग्णांना होईल अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. पदाधिकारी, समताचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. खरं तर एकदा अतिशय स्तुत्य उपक्रम घेतल्याबद्दल लायन्स आणि समतासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. खऱ्या अर्थाने आपल्या परिसराची गरज ओळखून आपण नेहमी म्हणतो अनेक प्रकारचे दान असतं, अन्नदान असतं, ज्ञानदान असतं, पैशाचं दान करतो, त्याचप्रमाणे रक्तदान, बाकी सगळ्या गोष्टी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून उभा करता येतं. परंतु कितीही आज जग पुढारलेलं असलं तरी कितीही काही केलं तरी शास्त्रज्ञानाला त्या ठिकाणी रक्त निर्माण अजून करता आलेलं नाही. हे एका व्यक्तीनेच दुसऱ्या व्यक्तीला रक्तदानाच्या माध्यमातून देता येतं आणि तेही मर्यादित स्वरूपात देता येतं. म्हणून या सगळ्या दानांपैकी जर सर्वात श्रेष्ठ दान असेल तर ते रक्तदान आहे असं मी समजतो. खरं तर संकटकाळी आपल्याला जेव्हा रक्ताची गरज पडती तर ते कोणाचं आहे, अभिनेत्याचं आहे का, नेत्याचं आहे का, कार्यकर्त्याचं आहे का, विरोधकाचं आहे का, मुस्लिम समाजाचं आहे का, हिंदू आहे, हे बघितलं जात नाही. जात पात, पंथ, प्रांत, पक्ष ओलांडून त्या ठिकाणी रक्त ज्यावेळेस आपण दान करतो ते एक माणुसकीच्या नात्याने आपण ते दान करत असतो. आणि म्हणून खरं तर या रक्तदानाला वेगळं महत्त्व आहे. अनेक आपल्याकडं वर्षानुवर्ष रक्तदानाचे शिबिरं आपण आयोजित करतो. मागील विधान परिषदेच्या सदस्य म्हणून ज्यावेळेस निवडून सभागृहात गेलो अनेकदा त्या ठिकाणी प्रश्न इतर सदस्यांनी, सहकारी सदस्यांनी उपस्थित केला की रक्ताच्या नावाखाली भेसळ काहीतरी, म्हणजे खऱ्या अर्थाने सगळ्याच भागामध्ये भेसळच्या बातम्या आपण रोजच ऐकतोय. मुंडेंमुळे 2 रुपये का होईना त्या ठिकाणी दुधाचे भाव वाढले, 40 रुपयावर दूध गेलेलं आहे. परंतु रक्तात देखील भेसळ करणारे काही लोक त्या ठिकाणी आहे आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी म्हणून शासनाने देखील त्या पद्धतीचे पावलं उचललेले आहे. परंतु एक शाश्वत रक्तपेढी जी कुठल्याही भेसळयुक्त आपल्याला रक्त उपलब्ध करून देईल अशी एक हक्काची आपल्याला या ठिकाणी लायन्स क्लब आणि समताच्या वतीने एक ब्लड सेंटर उपस्थित झालेलं आहे. खऱ्या अर्थाने अनेक पहिल्यांदाच रक्तपेढीच्या उद्घाटनानिमित्ताने बोलण्याचा योग आला. काय बोलावं, कशावर बोलावं, किती बोलावं. रक्ताचे अनेक प्रकार असतात. काही रक्त संघर्षाचं असतं, काही रक्त त्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचं असतं. आपण आपसूक बोलून जातो हा फार जिद्दीचा आहे, याचं रक्त जिद्दीचं आहे. त्याच्यामुळं या माध्यमातून एवढंच खरं तर विनंती करतो की रक्तामध्ये इमानदारी असली पाहिजे, रक्तामध्ये बेईमानी नको, धोकेदारी नको. आपलं रक्तामध्ये कुठलंही, विशेषतः युवा वर्गाला मी आवाहन करतो, कारण की देशबाह्य शक्ती आता या ठिकाणी कार्यरत आहे. स्वातंत्र्य दिन आज आहे, त्याच्यामुळं देश अभिमानाचं रक्त आपल्यामध्ये सळसळलं पाहिजे. कालच तिरंगा रॅली त्या ठिकाणी संभाजीनगरला झाली. आदरणीय नामदार विखे पाटील साहेब देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब होते. उत्स्फूर्त असा आमच्या जेनजीनी त्या ठिकाणी प्रतिसाद दिला होता. युवकांच्या मोठा प्रतिसाद त्या आव्हानाला लाभला होता. आणि म्हणून युवकांना विशेषतः मी आग्रह करत, खरं तर हे आमच्या राज्यकर्त्यांनाही लागू होतं. आज एकीकडे शब्द दिला तर उद्या दुसरीकडे जातो. परंतु एक निष्ठावंत देशहितासाठी, राष्ट्रप्रेमासाठी, राष्ट्रहितासाठी आपण त्या ठिकाणी एकत्रितरित्या पुढं आलं पाहिजे. निश्चितपणाने आपण आपले मतभेद बाजूला ठेवून राष्ट्रप्रथम मानणारा हा पक्षामध्ये आम्ही अनेक वर्षांपासून काम करतो.
त्याच पद्धतीचं कामकाज देखील आपण आपल्या भागामध्ये, आपल्या कोपरगाव नगरीमध्ये केलं पाहिजे. आदरणीय काकांनी तीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त केली. खरं तर आशुतोष दादा थोडेसे आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही. मी लवकरात लवकर ते बरे व्हावेत याकरता चिंतितो. परंतु ज्या ज्या वेळेस कोपरगाव नगरीवर कुठलंही संकट आलं तर आम्ही आमच्या राजकीय जोडे बाजूला ठेवून त्या ठिकाणी पुढे सरसावत असतो. मग महापूर असेल किंवा इतर कुठलंही संकट असेल, करोनासारखं संकट असेल, निश्चितपणाने वेगळी ग्वाही द्यायची आवश्यकता नाही. परंतु पुनश्च या व्यासपीठावर मी आपल्याला ग्वाही देतो की पूर्वी आपल्याला एकच आमदार होते, आता 1+1 2 नाही 1+1 11 झाले पाहिजे. अशा पद्धतीचं काम आम्ही दोघं करून दाखवू एवढं माझ्या वतीने या निमित्ताने मी आपल्याला ग्वाही देतो. आणि निधी जर कुठं कमी पडला तर माझ्यानंतर आता नामदार साहेब बोलणार आहे, ते आपल्या भाषणातून निश्चितपणाने आपल्याला आश्वासित करतील की कोपरगावला जो काही सेस कमी पडलेला आहे तो साहेब आपण आपल्या DPDCच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून आम्हाला मिळून द्याल ही आपल्याकडे एक माफक अपेक्षा या निमित्ताने करतो. खरं तर हे राजकीय व्यासपीठ नाही. आज आपण बघितलं तर 4000 पेक्षा अधिक रक्तपिशव्या साठवणुकीची क्षमता असणारे हे ब्लड बँक या ठिकाणी उभी झालेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रथमच -30 डिग्री तापमानाचे कोल्ड रूम साठवण्यासाठी देखील या ठिकाणी उपलब्धता झालेली आहे. विशेष रक्तदानासाठी ॲम्ब्युलन्स देखील, ब्लड डोनेशन ॲम्ब्युलन्स उपलब्ध करणार आहे. खरं तर हॉस्पिटलमधून रक्ताचे सॅम्पल घेणे, क्रॉस मॅच करणे आणि आवश्यक रक्तपिशव्या अथवा रक्त घटक हॉस्पिटलपर्यंत पोहोचवण्याची सुविधा देखील या बँकेच्या माध्यमातून, ब्लड बँकेच्या माध्यमातून होणार आहे. त्याचप्रमाणे फक्त सुविधा न देता सर्वसामान्यांसाठी दर महिन्याला 50 रक्त घटक गरजूंना पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्याचा देखील निर्धार या सर्व मंडळींनी केलेला आहे. त्याच्यासाठी देखील मी त्यांचे विशेष आभार या निमित्ताने खरं तर व्यक्त करतो. रक्तदानापासून तर रक्त वितरणापर्यंत संपूर्ण प्रक्रियेसाठी अत्याधुनिक मशिनरी व उपकरणांची सुविधा त्यांनी उपलब्ध केलेली आहे. रक्ताच्या संबंधित वन स्टॉप सोल्युशन म्हणून खरं तर या रक्तपेढीकडे पाहायला हरकत नाही. त्यामध्ये रक्त असेल, प्लाझ्मा असेल, सिंगल डोनर प्लेटलेट असेल, या सहित इतरही रक्तातील घटकांची प्रक्रिया व उपलब्धता कोपरगावकरांना या निमित्ताने होणार आहे. गरजू रुग्णांना देखील वेळेत आणि शाश्वत अशी सेवा त्यांच्याकडून देण्यात येणार आहे. खरं तर 12.4 कोटी जगातील वार्षिक रक्तदान होतं. 1 ते 2% सुरक्षित रक्त पुरवठ्यासाठी WHOच्या लोकसंख्येतील किमान वार्षिक रक्तदात्याचे दर आहे. 1.5 कोटी युनिट भारताच्या वार्षिक रक्ताची अंदाजे गरज आहे. 74% भारतातील 2024 मध्ये ऐच्छिक रक्तदानाचे प्रमाण झालेलं आहे. आणि नव्या पिढीने देखील पुढाकार घेऊन हे काम अधिकच केलं पाहिजे. मगाशी संदीपरावांनी सांगितलं जसं त्यांना अगदी सुरुवातीपासून रक्तदान ते करत आलेले, मी देखील वयाच्या 18 वर्ष गेल्यावर माझे आईचे वडील साहेब ओळखत असतील, संपतराव कडू पाटील, त्यांनी मला फोन केला होता की आज 18 वर्ष झालं कशा कशाचा अधिकार मिळाला. मी त्यांना सांगितलं मला ड्रायव्हिंग लायसन्सचा अधिकार मिळाला. ते म्हणे अजून. मी म्हटलं मला मतदानाचा अधिकार मिळाला. ते म्हणे अजून. अजून काही मला कल्पना नाही. परंतु त्यांनी सांगितलं की आजच्या दिवशी आजपासून रक्तदानाचा देखील अधिकार तुम्हाला मिळालेला आहे, म्हणून आज जाऊन रक्तदान करा. आणि त्या दिवशी मी 18 वर्षी झाल्या पहिलं रक्तदान केलं आणि त्यापासून सातत्याने आजपर्यंत रक्तदान करत आलेलो आहे. म्हणून युवकांना देखील या माध्यमातून मी आवाहन करल, लायसन्स असेल, राईट टू ओन प्रॉपर्टी असेल किंवा राईट टू वोट असेल, याबरोबर राईट टू डोनेट ब्लड हे देखील तुम्हाला प्राप्त होत आहे. म्हणून आपल्या 18व्या वर्षानिमित्ताने आवर्जून आपण त्या ठिकाणी रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावं आणि राष्ट्राला भक्कम करण्यासाठी एक युवक म्हणून आपण पुढाकार घ्याल ही या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो. त्याचप्रमाणे खरं तर बोलण्यासारख्या खूप काही गोष्टी आहे. उद्या देखील आपण समता लायन्स ब्लड सेंटर यांचं नाशिक, भुसावळ, मालेगाव तसेच कोपरगाव येथे मेगा ब्लड बँक झालेली आहे. हे सगळे मोठे शहर आहे. त्याबरोबरच आपल्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणी ते आले, त्यांचंही मी मनापासून या निमित्ताने स्वागत करतो. कोपरगावकरांकडून अनेक
अपेक्षा माझ्या आधीच्या काही वक्त्यांनी व्यक्त केल्या. नगराध्यक्ष साहेब देखील इथं आहे. निश्चितपणाने एक एक गोष्ट आपण आपल्या सगळ्यांच्या मदतीने, आदरणीय मोदीजींनी जे काय ब्रीदवाक्य आम्हा सगळ्यांना दिलेलं आहे, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास, या युक्तीप्रमाणे आम्ही सर्वजण पुढे वाटचाल करतो आहोत. ज्यावेळेस निवडणुका संपल्या, राजकीय जोडे बाजूला ठेवून शहर विकासाच्या दृष्टिकोनातून आम्ही कामाला लागलेलो आहे. त्याचाच भाग म्हणून उद्या अनेक व्यापारी मंडळी या ठिकाणी आहे. या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो की उद्या कृष्णाई मंगल कार्यालयामध्ये, नगराध्यक्ष बरोबर, कृष्णाई मंगल कार्यालयामध्ये विजन कोपरगाव या विषयावर आपण काही सत्र त्या ठिकाणी ठेवलेले. आपल्याही सूचना त्यामध्ये सहभागी करून घेऊन त्या पद्धतीने शहर विकासाचा आराखडा तयार करून पुढे जाण्याचं मानस आमचं या निमित्ताने आहे. म्हणून आपल्याला पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण सर्वजण त्याच्यातही सहभागी व्हा आणि आम्हाला सूचना त्या निमित्ताने करा. या ठिकाणी लायन्स क्लब ऑफ कोपरगाव व समता चॅरिटेबल ट्रस्ट यांनी बोलवलं, यथोचित असा सत्कार केला, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. ब्लड बँक सारखी सुविधा आपल्या कोपरगाव नगरीमध्ये उपस्थित करून दिली, त्याबद्दलही त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. क्लबच्या वतीने आणि समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जे ब्लड बँक सुरू होती त्यानिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. ब्लड बँक स्थापन करण्याचा उद्देश संदीपनी सांगितला. आमच्या संदीपला खरं तर लहानपणापासून रक्तदानाची खूप आवड. प्रत्येक वर्षी माझ्या वाढदिवसाला रक्तदानाचे शिबिर आयोजित करून आत्तापर्यंत 5,000 बाटल्यांचं रक्तदान संदीपनी याच्या मार्फत वेगवेगळ्या रक्तपेढ्यांना केलेलं आहे. मग अशी रक्तपेढी आपणच का उभारू नये असा एक संदीपच्या मनामध्ये नेहमी विचारायचा. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा ज्या प्लाझ्माचा तुटवडा होता, संदीपनं 5 वेळा प्लाझ्माचं डोनेशन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि या निमित्ताने लायन्स क्लबनं जेव्हा ही ब्लड बँक स्थापन करण्याचा उद्देश सांगितला, आम्ही सुद्धा समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं त्याला सहकार्य करायचं ठरवलं आणि ते स्वप्न आज या ठिकाणी प्रत्यक्षात उतरतं आहे. आणि ते स्वप्न साकार करीत असताना आमचे नेते राधाकृष्णजी विखे पाटील असोत, विवेक भैया कोले असोत, आपले आमदार आशुतोष दादा काळे आज प्रकृती असो असल्यामुळे जरी उपस्थित राहू शकले नाही तरी त्यांचे आशीर्वाद या आमच्या या कार्यक्रमाला नक्कीच आहेत. मी मुद्दाम सांगू इच्छितो, लायन्स क्लबची जी काही इतर ठिकाणी प्रतिमा आहे, मुछालची ती कशी आहे मला माहीत नाही, पण आमचा कोपरावचा लायन्स क्लब हा आमच्या कोपरावचा अभिमान आहे. विशेषतः कोपरावच्या लायन्स क्लबच्या वतीनं जो एक्सपो भरवला जातो त्या एक्सपोमुळे कोपरावची बाजारपेठ ही नेहमी वाढत आलेली आहे. आणि आमच्या विखे साहेबांची नेहमी तक्रार असते की कोपरावची बाजारपेठ वाढत नाही. विशेषतः परागजी सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी त्यांना विनंती करतो, भैयाला विनंती करतो, कोपरावची बाजारपेठ वाढण्याकरता हे जे काही थोडंसं राजकीय शीतयुद्ध असतं, याला साहेब काही दिवस तरी आपल्याला युद्ध तहकुबी म्हणतात. निवडणुका आता 2029 होते तेव्हा होती, तोपर्यंत 2-3 वर्षाकरता का होईना एक तहकुबी याला जर देता आली आजच्या आपल्या उपस्थितीमध्ये, तर तो कोपरावच्या दृष्टीनं हवा बरोबर आहे का? तो एक कोपरावच्याच नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीनं नक्कीच भाग्याचा क्षण ठरेल असं मला वाटतं. समता परिवाराच्या वतीनं आम्ही आत्तापर्यंत नेहमीच चॅरिटेबल काम करीत आलेलो. या परिसरामध्ये आम्ही ज्याप्रमाणे धार्मिक मंदिर उभारली, आमच्या आईच्या नावाने महादेवाचं मंदिर उभारलं, वडिलांच्या नावाने मारुतीचं मंदिर उभारलं, आईच्या नावाने देवीचं मंदिर उभारलं, हे धार्मिक मंदिरं बांधूनच आम्ही थांबलो नाही, तर कोपरगावमध्ये माणुसकीचं मंदिर, अभ्यास मंदिर, योग मंदिर, अन्नदान क्षेत्र असे विविध मंदिरंसुद्धा आम्ही माणुसकीच्या भावनेनं उभारलेले आहे. शिर्डीला साहेब आपल्या मतदारसंघामध्ये आम्ही एक साई आश्रय नावाचा अनाथाश्रम चालू केलेला आहे. 4-4 मजली 2 इमारती त्या ठिकाणी उभ्या आहेत. 170 अनाथ मुलं आणि 180 वृद्ध माणसं त्या ठिकाणी राहतात. त्यांची निवासाची, जेवणाची व्यवस्था आम्ही करीत आलेलो आहोत. आणि हे अशा प्रकारचं चॅरिटीचं काम, अशा प्रकारचं सामाजिक काम करण्यामध्ये समता परिवाराचा आणि कोयटे परिवाराचा नेहमी पुढाकार राहिलेला आहे. आणि या आमच्या पुढाकाराबद्दल शाबासकीची थाप देण्याकरता आपण या ठिकाणी आलात, मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. विवेक भैया सुद्धा या ठिकाणी आले. विवेक भैया आले म्हणजे माझे जे काही
राजकीय गुरु होते, मला ज्यांनी राजकारणात आणलं ते शंकररावजी कोले साहेबच या ठिकाणी आले असे मी समजतो आणि विवेक भैयाला धन्यवाद देतो. परागजी या ठिकाणी उपस्थित आहेत. परागजी, आपलं राजकारण काही असो, परंतु आपण हातात हात घालून काम निश्चितपणे करूया अशा प्रकारची सुद्धा ग्वाही मी देतो आणि थांबतो. धन्यवाद. मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी, लायन्स क्लब ऑफ कोपरगावसाठी आणि समता चॅरिटेबल ट्रस्टसाठी आणि माझं म्हणणं आहे की संपूर्ण कोपरगावसाठीच अत्यंत आनंदाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. कारण आज आपण एक ब्लड सेंटरचे उद्घाटन करत नाहीये, तर अनेक वर्षापासून माझ्या मनामध्ये असलेलं एक स्वप्न, कोपरगावकरांचं एक स्वप्न आज प्रत्यक्षात साकार होताना आपण सर्वजण त्याचे साक्षीदार होतोय. साहेब, मी 2011 साली लायन्स क्लब ऑफ कोपरगावचा सदस्य झालो आणि तेव्हापासून वेगवेगळ्या समाजकार्यामध्ये मी नेहमीच सहभागी होत असतो. त्याच्यामध्येच माझा एक आवडता उपक्रम म्हणजे रक्तदानाचा उपक्रम. गेल्या अनेक वर्षापासून मी वर्षातून 2 ते 3 वेळेस नियमित रक्तदान करतो आणि प्रत्येक वेळी रक्तदान करताना मनामध्ये विचार यायचा की आज आपण कोपरगावमध्ये रक्तदान करतोय, पण उद्या कोपरगावच्या रुग्णाला जर ब्लडची गरज पडली, रक्ताची घटकाची जर काही गरज पडली, तर त्या रुग्णाला नाशिक, नगर या ठिकाणी जाऊन धावपळ करून आपल्या पेशंट करता, आपल्या रुग्णाकरता रक्ताच्या पिशवी आणावी लागते. त्याच्यामुळे नेहमीच ही खंत माझ्या मनामध्ये असायची की हा विरोधाभास का बरं, की रक्तदान होते कोपरगावमध्ये आणि रक्ताची ज्यावेळेस खरोखर गरज कोपरगावकरांना आहे त्यावेळेस कोपरगावच्या नागरिकाला जावं लागतं नगरला, नाशिकला, इथून 100-150 किलोमीटर जायचं आणि तिथून आपल्या पेशंट करता रक्ताची पिशवी आणायची. बऱ्याचदा आपण ऐकतो की ज्यावेळेस प्लेटलेट्स आणायचे आहे ती पिशवी हलत आणली पाहिजे, त्या पिशवीला टाइम लिमिट असतं की इतक्या दिवसात, इतक्या वेळेमध्ये ती वापरली गेली पाहिजे. अशा वेळेस आपण बघतो की ज्या ठिकाणी एका प्लेटलेट्सच्या बॅगमध्ये काम होऊ शकतं, परंतु पिशवी लेट पोहोचल्यामुळे 3 ते 4 प्लेटलेटच्या बॅग पेशंटला द्यावे लागतात. अशा पद्धतीची परिस्थिती आपल्या या कोपरगावच्या नागरिकांना नेहमीच भेडसावत होती. प्रत्येक वेळेस रक्तदान शिबिरामध्ये चर्चा व्हायची की कोपरगावमध्ये रक्ताची एक ब्लड बँक असली पाहिजे, परंतु प्रत्यक्षात ती आम्हाला काही आणता येत नव्हती. परंतु अशीच एक मागच्या 5 ते 6 वर्षापूर्वी ज्यावेळेस 23 सप्टेंबर रोजी ज्यावेळेस काकांचा वाढदिवस असतो आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रत्येक वर्षी समता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन केलं जातं. त्या शिबिरामध्ये माझी 5 वर्षापूर्वी डॉक्टर इरफान यांच्याशी भेट झाली. डॉक्टर इरफान हे नाशिकमधील आहेत. नाशिकमध्ये त्यांचं समता ब्लड सेंटर नावाने एक मोठं ब्लड सेंटर आहे. तशी त्यांचे मालेगावमध्ये ब्लड सेंटर आहे, नांदगावमध्ये ब्लड सेंटर आहे. तिथं माझी त्यांची भेट झाली आणि त्या ब्लड सेंटरमध्ये आम्ही चर्चा केली की बा कोपरगावमध्ये आम्हाला रक्तदान एक ब्लड बँक चालू करायची आहे, त्याकरता तुम्ही काय मदत करू शकता का. आणि त्याला डॉक्टर इरफान यांनी सकारात्मक भूमिका दाखवली आणि त्या भेटीमध्ये आम्ही ठरवलं की कोपरगावमध्ये ब्लड बँक आपल्याला चालू करायची आहे. पण नुसतं विचार येऊन चालणार कसं, प्रत्यक्षात ज्यावेळेस ते काम करायला सुरुवात केली, ब्लड सेंटरसाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या ज्यावेळेस आम्ही मागायला सुरुवात केली, अनेक वेळा आम्हाला अहिल्यानगर असो, नाशिक असो, मुंबई असो, इथे खूप चक्रा माराव्या लागल्या. अनेक तांत्रिक अडचणी, प्रशासकीय अडचणी आम्हाला समोर आल्या. अगदी सांगायला हरकत नाही, या ब्लड बँकेची परमिशन ही 2दा नाकारण्यात पण आली. आणि ज्यावेळेस कुठेतरी सगळं नाकारलं जातं आणि ज्यावेळेस मदतीची गरज वाटते त्यावेळेस एक अगदी हक्काने नाव आठवतं, ते म्हणजे आमच्या विखे साहेबांचं. कुठेही अडचण आली की आम्ही साहेबांकडे जातो की साहेब आता आमचे प्रयत्न थकले, आता तुमच्या मदतीची गरज आहे. आणि त्यावेळेसही विखे साहेब आम्हाला धावून आले. त्यांनी स्वतःहून शिफारस पत्र दिलं, मंत्रालयामध्ये फोन लावले आणि त्या साहेबांच्या फोन नंतर या आम्हाला ब्लड सेंटरला परवानगी जी आम्हाला आवश्यक असते महाराष्ट्र शासनाची SBTCची, ती परवानगी आम्हाला प्राप्त झाली. आणि नुसती परवानगी देऊन उपयोग नव्हता. आता ही परवानगी तर आली, प्रकल्प उभा करायचा आहे, त्याकरता आवश्यकता होती मोठ्या जागेची, की एवढी मोठी जागा ब्लड सेंटर करता लागणार आहे, ही जागा कशी मिळणार. आणि मग त्यावेळेस अशीच एक दिवस मी घरामध्ये आमच्या परिवाराबरोबर चर्चा करत असताना मी काकाजींसमोर विषय मांडला की अशी परवानगी आलेली आहे, साहेबांचं पत्र तुम्ही मिळवून दिलं होतं, पत्रानुसार परवानगी मिळाली, परंतु जागेची आवश्यकता आहे. तर काकांनी सांगितलं की एवढं चांगलं काम आहे कोपरगावमध्ये, आपण एवढ्या लोकांच्या मदतीला आपली ही जागा येऊ शकते. आपली जी काही जागा निवाऱ्यामध्ये आहे ही जागा आपण विनामूल्य, ही जागा आपण आपल्या लायन्स क्लबला किंवा या रक्तपेढी करता आपण देऊन टाकायची, असा निर्णय काकांनी घेतला. आणि आपण आता ज्या ठिकाणी आपण उद्घाटन केलेलं आहे ही जागा विनामूल्य कोळके परिवारांनी समता चॅरिटेबल ट्रस्टनी हा या ठिकाणी दिलेली आहे. ती जागा देऊन उपयोग नाही. त्या ठिकाणी आपण आता बघितलं असेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात तिथं आपण व्यवस्था उभी केलेली आहे. फक्त लायन्स तिथं ब्लड कलेक्शन सेंटर नाही, त्या ठिकाणी आपण एक मोठी साठवणुकीची यंत्रणा केलेली आहे. एक कोल्ड स्टोरेज तिथं उभं केलेलं आहे. -40 डिग्री
ज्या ठिकाणी 4000 रक्ताचे घटक, रक्ताच्या बॅग्स तर राहू शकतात, असं मोठं एक ब्लड स्टोरेज सेंटर त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी फक्त प्लेटलेटच नाही तर CDSO क्रॉस मॅचिंग सेंटर आहेत. बरेचसे जे काही घटक लागतात, जवळजवळ 18 प्रकारचे घटक, हे रक्ताचे घटक त्या ठिकाणी निर्माण केले जातील. आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ब्लड बँकचं काम त्या ठिकाणी नाशिकचे जे काही समता ब्लड सेंटर आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही उभं केलेलं आहे. याकरता जी काही CDSO ची परवानगी लागते ती आम्हाला प्राप्त झालेली आहे. SBTC ची परवानगी लागते तीही आम्हाला प्राप्त झालेली आहे.